हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे कसं तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर मी मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपले वास्तुशांतीचे व्हिडिओ चालू आहेत. तर या व्हिडिओचा ना पहिला पार्ट तुम्हाला आलेला आहे, कारण वास्तुशांतीचा व्हिडिओ एकाच पार्टमध्ये किंवा एकाच व्हिडिओमध्ये सगळा पूर्ण शेअर करणं पॉसिबल नाही आहे. म्हणून वास्तुशांतीचे तुम्हाला व्हिडिओ येत आहेत आणि ते पार्टमध्ये येतील. तर आजचा ना दुसरा पार्ट आहे व्हिडिओचा. तर तुम्ही ना या व्हिडिओचा पहिला पार्ट नसेल बघितला तर तोही नक्की बघा. तर चला, व्हिडिओला सुरुवात झाली. कुठेसुद्धा स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर तुम्हाला मी म्हटलंच की आमच्या घराची म्हणजे माहेरी माझ्या तर घराची वास्तुशांती होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच. आणि इथे ना पूजा वगैरे चालू आहे. तर अगोदरच्या पार्टमध्ये सगळं काही मी सांगितलेलं आहे आणि ह्याच्या अगोदरचं सगळं दाखवलेलं आहे, व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुमच्या लक्षात येत नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा. तर आता ना इथे पूजा वगैरे चालू झाली आणि दुसऱ्या साईडला दुसरीसुद्धा पूजा मांडणी चालू आहे. तर नंतर ही पूजा झाली की तीसुद्धा पूजा चालू होणार आहे. होम हवन सगळं काही आहे. आणि बाहेरचं सुद्धा, घराच्या बाहेरचं आजूबाजूला कोण काय काय करते ते सुद्धा तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे. आणि वास्तुशांतीच्या अजून भरपूर सारे व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला येतीलच. तर म्हटलं की पूजासुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी, कारण एवढं काय कोण शेअर करत बसत नाही, कारण एवढा वेळ नसतो. पण जे काही शूट केलेलं होतं तर म्हटलं की पूजा वगैरे आपण शूट केलेलीच आहे. तर पूजासुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणजे कसं वास्तुशांतीचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्हाला येतील. तर इथे ना घरातल्या देवाचा वगैरे आशीर्वाद घ्यायला सांगितलं आणि नंतर जी काय पूजा होती ती चालू झाली. आयु आरोग्य ऐश्वर्य देवदान देवदान कुलदेवदान देवदान 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 कार्य काढण्याची गेले पार आपण सगळ्याची पूजा तुम्ही मनोभावी केली, बरोबर नाही? राजेंद्र
तर प्रत्येकजण आपापल्या कामात होतं आणि बाहेरसुद्धा ना कांदा वगैरे कटिंग भाज्या वगैरे कापायचे कामं चालू आहेत आणि आतमध्ये पूजा चालू आहे. तर आम्ही चौघी बहिणीने ना सगळ्या घरामध्ये हळदी कुंकवाचे हात वगैरे उठवून घेतले. आता तुम्ही बघितलंच तर प्रत्येकीने उठवले आणि इथे पूजा वगैरे चालूच होती. तर आता ही पूजा उरकत आले म्हणजेच थोडीशी राहिले आणि नंतर ना दुसऱ्या साईडला जी पूजा मांडणी केली तर तिकडे पूजा चालू होणार आहे आणि होमसुद्धा प्रज्वलित होणार आहे. तर हे सगळं तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळेलच आणि प्रत्येकजण आपापल्या कामात होता. तर ही सगळी पूजा सगळी डिटेल्समध्ये शेअर करण्याचं कारण म्हणजे एवढी कोण पूजा एकदम अशी शेअर करत नाही. पण तुम्हाला मी म्हटलंच मागच्या व्हिडिओमध्ये की जो पूजेचा मुहूर्त होता ना वास्तुशांतीचा तर तो सकाळी पहाटे लवकर होता आणि हे गुरुजी काका वगैरे पण ते सुद्धा लवकर आलेले होते. सगळी पूजा मांडणी वगैरे करून काहीतरी 7 वगैरे वाजता पूजेला सुरुवात झाली आणि ते 10 वाजेपर्यंत चालू होती. तर एवढी मोठी पूजा असते. तर सगळी पूजा वगैरे शेअर करण्याचं कारण म्हणजे कसं प्रत्येकजण आपापल्या कामात असतं. प्रत्येकजण इकडे तिकडे काही ना काहीतरी काम करत असतो. एका जागी काही कोण बसून नसतं आणि पाहुणे पण आलेले होते ना तर ते सुद्धा लेट येतात. एवढं सकाळी पहाटे कोणी येत नाही. आम्ही सगळे घरातलेच होतो आणि म्हणजे आम्ही चौघी बहिणी आमच्या मावश्या आणि थोडे पाहुणे वगैरे बाकीचे. तर आम्ही आदल्या दिवशी वगैरे आलो होतो. तर मी तरी आणि माझी एक मावशी आम्ही सकाळी पहाटे उतरलेलो वास्तुशांतीच्या दिवशीच गेलो होतो. तर पण सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होतं. तर आता व्हिडिओ बघताना कसं आरामात व्हिडिओ बघत सगळे पूजा सगळं काही त्यांनासुद्धा बघायला मिळेल आणि जे लेट आले होते त्यांनासुद्धा बघायला मिळेल आणि जे आलेच नव्हते आणि त्यांनासुद्धा सगळा पूर्ण वास्तुशांतीचा व्हिडिओ बघायला मिळेल ना आणि त्यांनासुद्धा असं वाटेल की नाही गेलो पण व्हिडिओमध्ये तरी बघायला भेटलं. आता जाऊ द्या सगळं. तर इथे आहे ना मी नैवेद्य भरते. तर भरपूर नैवेद्य होते 13 का 14 काहीतरी असे नैवेद्य होते. तर ते केळीच्या पानावरनं भरून घेतले. तर पुरणपोळीचा नैवेद्य होता. पुरणपोळी भात आमटी गुळवणी भजी तळण वगैरे असं. तर असे एकावर एक सगळे नैवेद्य भरून घेतलेत. मी केळीचं पान छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलं आणि त्याच्यावरती हे छोटे छोटे नैवेद्य ठेवले आणि सगळे भरून घेतले. तर कारण पूजा वगैरे होत आली होती ना तर नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. तर म्हटलं की चला तुमच्यासोबतसुद्धा थोडंफार शेअर करूया आणि व्हिडिओ तुम्हीसुद्धा ना शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल व्हिडिओ. आणि वास्तुशांतीला कोण कोण आलं होतं कोण कोण नव्हतं आलं कुठले कुठले पाहुणे आले होते. आणि तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की म्हणजे दिवाळीमध्ये जे व्हिडिओ आलेले होते गृहप्रवेशचे तेव्हा म्हटलं होतं की घराचं काम चालू आहे तर आम्ही कोणालाच बोलवलेलं नव्हतं. छोटासा घरच्या घरी गृहप्रवेश केलेला पण वास्तुशांतीला पाहुण्यांना वगैरे जे काही रिलेटिव्ज आहेत ओळखीचे आहेत मित्रपरिवार आहे त्यांना सगळ्यांना बोलवणार. तर आम्ही सगळ्यांना बोलवलेलं होतं. तर सगळेजण आले होते. आता जे कोणी आले नव्हते तर ते व्हिडिओ बघतील आणि आणि काय लोकांना तर आम्हीच बोलवलेलं नव्हतं. तर असो. तर पुढे जाऊन ना तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहेत कोण कोण पाहुणे आले होते कोण कोण नव्हतं आलं काय तर सगळं काही मी सांगणारच आहे. तर वास्तुशांतीचे जेवढे काही पार्ट येतील तुम्हाला तर सगळे व्हिडिओ नक्की बघा. नक्की तुम्हाला आवडतील आणि व्हिडिओ सगळे एन्जॉय करा. फक्त हाच मोटिव्ह आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. जाओ
तर आता जी काय पहिली पूजा मांडणी वगैरे केलेली होती छोटीशी आणि तिथे पूजा वगैरे झाली, तर ती सगळी गुरुजी काकांनी उचलून घेतली आणि आता दुसऱ्या साईडला जी काही मोठी पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे पूजा चालू होणार आहे. पण ती पूजा चालू करायच्या अगोदर आहे ना, होम जो कुंड आहे म्हणजे हा हवन कुंड आहे त्याची गुरुजी काका पूजा करून घेत आहेत आणि आता होम प्रज्वलित होणार आहे आणि नंतर मग जी काय बाकीची पूजा आहे ती सुरू होणार आहे. तर ना सगळं काही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर हा व्हिडिओ आहे ना, हा मी इथपर्यंतच तुमच्यासोबत शेअर करते. याच्या पुढे जर काही शेअर केलं ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल आणि तुम्हीसुद्धा कंटाळाल व्हिडिओ बघायला, म्हणून मी छोट्या छोट्या पार्टमध्ये हे व्हिडिओ वास्तुशांतीचे शेअर करते आहे. तर नक्की येणारा पार्ट बघा तुम्ही. आणि हा जो परिसर आहे तो आमच्या घराच्या आजूबाजूचा आहे, सगळी शेती आहे आणि शेतात हरभरा आहे, हरभरा काढायला आला आहे. तर ही बहिणीच्या मुलीनं ना शूट घेतले, तिचीसुद्धा इथं सावळी दिसते. तर म्हटलं की चला आजूबाजूचा थोडासा परिसरसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा. तर आता होम प्रज्वलित झाल्यापासूनचा जो काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला उद्या येईल. नक्की व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला हे वास्तुशांतीचे व्हिडिओ पाहता येतील आणि व्हिडिओ आला की तुम्हाला अपडेट मिळेल. तर नक्की व्हिडिओ सगळे बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर चला या व्हिडिओचा मी इकडेच एंड करते आणि उद्या तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटते, म्हणजे वास्तुशांतीच्या तिसऱ्या पार्टमध्ये. हा दुसरा पार्ट आहे. तर उद्या नक्की ध्यानाने व्हिडिओ बघा, वास्तुशांतीचे व्हिडिओ. आणि त्यानंतर वास्तुशांतीचे व्हिडिओ झाले ना त्यानंतर आमच्या गावची यात्रासुद्धा होते, तर यात्रेचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत. तर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, अजून केलं नसेल तर चला बाय बाय, उद्या भेटते.